नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नवीन बातमीसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने खूप मोठं चांगलं शिकावं, मोठ्या हुद्द्याच्या नोकरीवर लागावं किंवा चांगला बिझनेस करावं, सेटल व्हावं आणि त्यासाठी ते आयुष्यभर धडपडत असतात. परंतु त्याच आईवडिलांना या पद्धतीनं जर त्यांच्यावर वेळ येत असेल तर ते मुलांची काय गरज असं आपण म्हणू शकतो. असंच एक दुहेरी हत्याकांड झालेलं आहे नागपूर येथे. तर त्याचीच माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. तर आता मी सुरू करणार आहे नागपूर येथे घडलेलं जे हत्याकांड आहे त्याचा सविस्तर आढावा देणारा व्हिडिओ. तर नागपूर येथे जे आहे इंजिनिअरिंगला असलेला मुलगा सतत नापास होत असल्याने आई वडिलांनी त्याला शेती कर असं म्हटल्यामुळे त्या मुलाने आई वडिलांची हत्या केलेली आहे. म्हणजे जो मुलगा आहे इंजिनिअरिंगला शिक्षण घेत आहे, सतत तो नापास होत असल्यामुळं आई वडील त्याला टोमणे मारत असतील किंवा सतत त्याला सांगत असतील की तू जर तुझ्याच्याने अभ्यास होत नसेल किंवा तू पास होत नसेल तर तू शेती कर असं सांगितलं असल्या कारणाने त्या मुलांनी आपल्याच आई वडिलांची हत्या केलेली आहे. सततची आई वडिलांची रागवणे, त्यांना टोमणे मारले, इंजिनिअरिंग जमत नसेल तर शेती कर म्हणणे, याचा राग मनात धरून त्याने आपल्या जन्मदात्या आई वडिलांची हत्या केली आहे. नागपूर येथील कपिलनगर भागामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे हत्याकांड उघडकीस आलेलं आहे. तर लीलाधर डाखोळी आणि अरुणा डाखोळे आणि लीलाधर डाखोळे यांचा उत्कर्ष हा 24 वर्षीय मुलाने हे दुहेरी हत्याकांड केलेलं आहे. जे लीलाधर डाखोळे होते ते नागपूरच्या कोराडी वीज केंद्रामध्ये टेक्निशियन म्हणून जॉबला होते. तर अरुणा डाखोळे ह्या आई एका संगीत विद्यालयामध्ये शिक्षिका होत्या. तर त्यांच्या मुलाने त्यांचा हे हत्याकांड आहे तर ते केलेलं आहे. तर 25 डिसेंबरला याच कारणावरून म्हणजे जो इंजिनिअरिंगला असणारा उत्कर्ष सतत नापास होत आहे आणि त्याचा जो आहे तर तो निकाल पॉझिटिव्ह येत नाही, म्हणजे पास होत नाही आहे. या कारणावरूनच 25 डिसेंबरला त्यांच्या घरामध्ये वाद झाला होता आणि या वादातून त्याच्या वडिलांनी म्हणजे उत्कर्षला मारले होते. तर आईने त्याची बॅग भरली होती आणि त्याला याच भीतीने त्याने या सगळ्यांचा राग मनात धरून हे हत्याकांडाचं कृत्य केलेलं आहे. उत्कर्ष इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेतो आहे. म्हणजे तो सध्या इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. सतत नापास होण्याच्या कारणावरून आई वडिलांचे टोमणे ऐकून तो हे कृत्य करून गेला. 6 वर्षापासून तो इंजिनिअरिंग शिकत होता. आई वडील सतत दुसरे काही कारणासाठी सांगत होते, म्हणजे काही वेगळं करण्यासाठी त्याला सांगत होते. उत्कर्षने 26 डिसेंबरलाच ही हत्या केली आहे. घरात विद्यार्थ्याचे पेपर तपासत बसलेल्या आईचा पाठीमागून येऊन गळा दाबून तिला ठार केलं आणि नंतर वडिलांना चाकूने त्यांच्या मानेवर वार करून त्यांना ठार केलं. घरात त्याची बहीणही होती, पण ती बहीण त्या वेळेला कॉलेजला गेलेली होती. हे कृत्य केल्यानंतर उत्कर्ष स्वतः वडिलांची गाडी घेऊन बहिणीला घेण्यासाठी कॉलेजला गेला आणि त्यानं बहिणीला सांगितलं की आई वडील मेडिटेशन करण्यासाठी बेंगलोरला गेलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला काकाकडे राहावं लागणार आहे. आणि त्यामुळे तो बहिणीला घेऊन काकाकडे राहायला गेला. आणि ही जी घटना आहे तर ती 7 दिवसापूर्वी घडली होती आणि 1 तारखेला म्हणजे 1 जानेवारी 2025ला ही घटना जी आहे ती उघडकीस आली. बहीण जी आहे तर घरी जाण्यासाठी म्हणत होती, परंतु उत्कर्षने बहिणीला घरी जाण्यापासून अडवलं होतं. आता शेजारी पाजाऱ्यांना जेव्हा घरातून दुर्गंधी सुटली तेव्हा त्यांनी पोलिसांना कॉल केला आणि त्यानंतरच ही घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे. ही दुहेरी हत्याकांड जे आहे तर ते आई वडिलाची हत्या त्या उत्कर्ष नावाच्या 24 वर्षीय इंजिनिअरिंग मुलानेच केलेली आहे. आणि आता पोलिसांनी ह्या घटनेची जी आहे तर ती माहिती मीडियाला दिलेली आहे. तर ही आहे नागपूर येथे घडलेल्या 1 जानेवारी उघडकीस आलेल्या 1 जानेवारी 2025 रोजीचा जो दुहेरी हत्याकांड आहे तर मुलांनीच केलेल्या ह्या हत्याकांडाविषयीची माहिती. तर आपण यातून म्हणू शकतो कुठं घेऊन चाललोय आपला महाराष्ट्र हा. तर बघू शकता मुलांची मानसिकता कशी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लोक कशा मानसिकतेत जगत आहेत.
आपल्या मुलाने चांगलं शिकावं, चांगल्या पदावर जावं, शिक्षण करावं, एखादी नोकरी करावी किंवा व्यवसाय करावा, चांगलं जीवन जगावं यासाठी आईवडील आयुष्यभर धडपडत असतात. आणि हेच मुलं आपल्या आईवडिलांना अशा प्रकारे जर त्यांचं जीवन उद्ध्वस्त करत असतात तर या मुलांच्या आयुष्यावर आपण काय बोलावं आपण म्हणू शकतो. तर तुमचे यावर काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व अशाच प्रकारचे अपडेटेड बातम्या आणि माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्सपर्यंत जरूर पाहण्यासाठी व्हिडिओची लिंक शेअर करा. धन्यवाद.